पहा मित्रांनो, परत मला एक ती वनस्पती सापडली. याच्या अगोदर बी मी याचा व्हिडिओ टाकला होता. तर याला ग्रामीण भाषेमध्ये उतरण नावाने याला ओळखले जाते. जोड्या उतरण नावाने याला ओळखले जाते. आणि याची जी ओळख आहे, याची लालसर दांडी असते बघा. आणि या दांडीवर बारीक 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 असे केस असतात. पहा, ओळखण्याची पद्धत म्हणजे याला एक बारीक बारीक केस असतात. तर किती बी तुम्हाला खोकला, किती बी प्रकारचा खोकला हो, हे त्याचे फूल आहेत. आणि याची ओळखण्याची पद्धत अशी आहे की याचं पान तोडायचं. हे पान जे असते, या पानाच्या मध्यभागी तुम्हाला इथं बारीक डाग दिसेल. एक हे बघा, कोणत्याही पानाच्या मध्यभागी तुम्हाला डाग दिसते पकल्यानंतर. हे पहा, इथंसुद्धा डाग आहे पहा. आणि याला एक बाणसारखा बाण, एक रेस तयार होते. आणि मागच्या साईडले बारकाईने पाहिलं तर याचा कलर असा असते. आणि दुसरी ओळख याची अशी आहे की याला जर तोडला आपण तर याच्यामधून दूध निघेल. हे बघा, आणि विशेष करून हे दूध विषारी नाही आहे. हे बघा, हे जे दूध आहे ना, हे बघा, हे दूध विषारी नाही आहे. आणि बरेचसे वनस्पतीचे दूध विषारी असते, पण याचं विषारी नाही आहे या वनस्पतीचं. तर जर खोकला झाला अशी नाही, याची दुसरी गोष्ट, याची जर दुसरी ओळख अशी आहे की याचे पान याचे जुळीने येतात बघा. अशी पान येतात जुळीनं. एक पान त्या साईडला राहील, एक या साईडला राहील. हे बघा, अशा पद्धतीचं. आता याला फळ आलेलं नाही, पण मला फळ बी येते. असं खेकड्याच्या नांगीसारखं याला फळ येते. तर याचे पानं घ्यायचे, 2-3 पानं घ्यायचे. याच्या फुलोवर घ्यायचा थोडासा. आणि 2 कप पाणी घ्यायचं. 2 कप पाण्यामध्ये आपण अद्रक टाका, 2 मिरे टाका, गूळ टाका, थोडी हळद टाका. आणि याचा काळा करायचा. आणि तो काळा जर 1-2-3 तुम्ही घेतल्या तर किती बी तुमचा खोकला असेल तरी 3% तो नष्ट होऊन जाईल. हे आमचा अनुभवी रामबाण इलाज आहे. खोकल्यासाठी कितीही खोकला असो, यानं बिलकुल नष्ट होऊन जाईल. दुसरी गोष्ट, याची तांत्रिक पद्धत सांगतो मी काय आहे. तर याला शनिवारच्या दिवशी याला तुम्ही सांगायचं की मी याला कोणत्या दिवशीने कोणत्या कामाला नेत आहो. आणि या झाडाची डांग तोडायची, एवढी डांग तोडायची. त्याची चुंबळ बांधायची अशी गोल. आणि चुंबळ बांधून ज्या व्यक्तीला काही बाहेरचा झाला असेल, अशी जे परंपरागत मान आहे की बा झालं पाहिजे, तर असे जे परंपरा लोक मानतात, त्या गोष्टीला दृष्टी लागते किंवा त्याला कोणतं गोष्ट लागू पडत नाही किंवा तो बतालपणा करते, अशा व्यक्तीला या चुंबळ घेऊन त्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका. याची आंघोळ जर केली तर बाहेरचा बाधा बिलकुल नष्ट होऊन जाईल. हा याचा आम्ही पारंपरिक पद्धतीनं अनुभव आजपर्यंत करत आलेलो. म्हणजे याचं नाव आहे उतरण. म्हणजे याला उतरच्या वेळेमध्येच काढायचं आणि उतरत्या टाईमला त्याची आंघोळ द्यायची. म्हणजे 12च्या पुढे दिवस चढता नसला पाहिजे, दिवस उतरता असला पाहिजे. तर हे आमची मंडळी, आखातवाड्याची मंडळी आहे. या मंडळींना हे माहिती आम्ही इथं पारंपरिक लोकवैद्य चिकित्सा आमची संस्था आहे. आणि त्या संस्थेमध्ये येऊन तुम्ही पारंपरिक वैद्य तुमची नोंदणी करू शकता आणि अनेक वनस्पतीचं मार्गदर्शन आमच्याकडून घेऊ शकता. तर धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो नमस्कार. आज परत तुमच्या घरी मी एक व्हिडिओ टाकत आहे. आणि आधी येतं आखातवाड्यामध्ये आम्ही आलेलो आहोत. आमचे पत्रकार बाहिदीजी यांचे मित्र, काय आपलं नाव, तालोट यांच्याकडे आम्ही या जंगली परिसरामध्ये आलो. हा परिसर पाहून घ्या, हिरवागार इकडला. आणि इकडेसुद्धा आम्ही काही वनस्पती शोधत आहोत. तर इथं काय वनस्पती दिसते आणि तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करून व्हिडिओ पूर्ण पहा. या पूर्ण परिसरामध्ये वनस्पतीच्या भरपूर प्रमाणामध्ये इथं आहे. तर इकडेसुद्धा पहा, या वनस्पती दिसते इथं. तर याला ग्रामीण भागामध्ये तनमन, हे जो वेल तुम्हाला दिसत आहे, हा वेल, हा जो वेल दिसत आहे, याला ग्रामीण भागामध्ये तनमन घुगरी या नावानं ओळखल्या जाते. पाहिजे लाल लहान हिरव्या छोट्या छोट्या घुगरी म्हणजे छोट्या दाणा याला असतो. तुम्हाला दाखवतो इथं मी. हे बा, या प्रकारचा वेल आहे हा. या वेलाची अशी ओळख आहे की याला हात जर लावला आपण तर हात आपल्या धरून टाकते ते. हे पहा, या साईडला जर केलं असं तर हा ओढला जाईल आणि या साईडला जर असा लोटला तर हात पकडून टाकते. असा याचा प्रकार असतो या झाडाचा. आणि याला छोट्या प्रकारात इथं पहा अशा घुगऱ्या लागलेल्या आहे. पहा, म्हणजे जशी आपण ज्वारीची घुगरी बनवतात त्या साईजची हे ते, म्हणून याला तनमन घुगरी. म्हणजे हे खाल्ल्याने आपलं तनमन प्रसन्न होऊन जाईल असा याचा उल्लेख आहे. हा लक्षात आलं. तर हे जे तनमन घुगरी आहे याची आपण लहानपणी खाल्ली असेल जरूर, पण याच्या पानाची जर आपण भाजी केली तर भाजी बी फार चविष्ट होते. याच्यामध्ये आपल्याला लसण, सांबार, हिरवी मिरची, जशी आपण ताव्यावर भाजी करतो
त्या पद्धतीनं भाजी करायची. याच्यामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम अशा पद्धतीचे भरपूर प्रमाणामध्ये याचे स्रोत आहे याच्यामध्ये. तर हे बारकाईने पहा तुम्ही. आणि या पद्धतीने याची भाजी आपण केली पाहिजे. तुम्ही याची भाजी कधी खाल्ली का? आम्ही लहानपणी हेच खात होतो. अच्छा, तर हे छोटे दाणे याचे हे हां, छोटे छोटे दाणे सगळे खातात, हां. परंतु याची भाजी कोण खाल्ली नाही. याला फळून पाहिलं आपण तर याच्यामध्ये असे बारीक बारीक 3 दाणे निघतात. हे पहा, हां, 3 दाणे. 3 प्रकारचे दाणे निघतात. आणि याला जर खाऊन पाहिलं तर हे असे कडक लागतात आपल्याला. हां. तर याचे हिरवे हिरवे ह्या मनुके आपण तनमन घुगरी याची आपण खातो. तर असा हा रानमेवा या ठिकाणी आम्हाला सापडलेला आहे. तर इथं हे आमचे मित्रमंडळी इथं या वनस्पतीच्या पाहण्यासाठी आम्ही झालो. तर पुन्हा भेटू आपण नवीन एक वनस्पती घेऊन. चला भेटूया. धन्यवाद.